खेळणाऱ्या साई स्पोर्ट्स हरकुळ संघाचा विचार केला तर आतापर्यंत 2 सामने खेळले आणि दोनही सामन्यांमध्ये या संघाला पराभवाची धूळ चाखावी लागली. दरम्यान दादा भोगटे संघात दाखल होत आहेत आणि दरम्यान या सामन्याला होईल सुरुवात. सहजित आणि त्याच्या समवेत सोहेल अशी सलामीची जोडगोळी साई स्पोर्ट्स हरकुळ संघाचं प्रतिनिधित्व करताना आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. बालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट क्लब शिरवल यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षी देखील हे सुसज्ज आयोजन, अतिशय नीटनेटकं नियोजन यामध्ये संपन्न होणारी ही क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेला कणकवली तालुक्यातील आयकॉन खेळाडूंनी लावलेले 4 चांद हे निश्चितपणे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. पहिल्या इनिंगच्या खेळाला होते सुरुवात. बालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाच्या वतीनं आयकॉन अनिकेतच्या हाती चेंडू सुपूर्द केला जातोय. अनिकेत कांबळे बॉलिंग मार्कवर आणि स्ट्राइक वरती त्याचा सामना करण्याकरता फलंदाज सोहेल. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, त्यामुळे 2 खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि उर्वरित सर्व खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू मारा करेल अनिकेत कांबळे तो सोहेल पंचांच्या डावीकडून उजवीकडून. हा चेंडू फ्लिक केला, चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेग फिल्डरला चकवा, चेंडू जातो पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. 4 धावांकरता विथ डीजे. हा चेंडू सोर एक फटका, देखना फटका, लाजवाब फटका येतोय. क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. मात्र आता मात्र लयीत येतोय, थोडासा बहरात येताना पाहायला मिळतोय. मिस्टर सोहेल स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. अनिकेतचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुपर फटका. आता मात्र फिल्डर चेंडू खाली येईल का? नो चान्स फॉर फिल्डर. फिल्डरला चकवा, चेंडू जातोय डीप लॉंग ऑन सीमारेषा पार, येतो कडक चौकार. 4 धावांकरता सोहेलच्या बॅटमन. दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि चौथ्या चेंडूवरती देखील कडक चौकार. अशा रीतीनं हॅट्रिक नोंदवली जाते. धावसंख्या झाली 12 धावा. चेंडू फेक केला, 1 धाव पूर्ण होईलच. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न असेल आणि चेंडू जातो डी झोन मध्ये. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 14 धावा. पहिलं षटक सुरू आहे अनिकेत कांबळेच्या स्वरूपात. आतापर्यंत लय सापडत नाहीये अनिकेतला. थोडेसे कमजोर चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार सोहेलच्या वतीनं घेतला जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ फुल करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा मला वाटतं डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होता. वाईडचा इशारा पंचांचा येतोय प्रजेश रावले यांचा आमच्यापर्यंत आणि 1 धाव संघाच्या खात्यात होईल जमा. धावसंख्या 15 धावा. 15 धावा धावफलकाप्रती लागतं पहिल्या षटकाच्या सुरुवातीला. सुरेख फटका, सुपर फटका, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरला. ट्रॅव्हल करा, चेंडू सीमारेषा पार येतोय चौकार सोहेलच्या बॅटमधनं.
धावा पहिल्या षटकात बहरात पुरता बहरात आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सोहेल. आता मात्र थोडासा मिस होतोय. अनिकेत कांबळेच्या हाती चेंडू विसावतोय आणि माघारी परतावा लागेल. जो लईत होता जो बहरात होता तो मिस्टर सोहेल बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीसी. ते कर्णधाराची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली होती. ती जबाबदारी पार पाडत मिस्टर सोहेल बॅक टू द पॅव्हिलियन आणि त्याची जागा घेण्याकरता नवीन फलंदाज आयकॉन मिस्टर शुभम चिंदरकर. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा संख्या 19 धावा धापलकावरती लागतात. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन. श्रेयस मोडकर इज ऑन बॉलिंग मार्क. हा चेंडू आणि क्लीन बोल्ड गॅस्टीवरती चेंडू आदळतोय आणि माघारी परतावा लागेल कर्णधार सहजित तांबेला. इस जंगल में साई स्पोर्ट्स सर्कल संघाला स्ट्राइक एंड वरती पाहतोय आपण नवीन खेळाडू प्रणय परब. आखूड टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट पूल केला. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केला जातोय आणि चेंडूची परती होईपर्यंत सुरेख बॅकअप कृष्णा चव्हाणच आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 21 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 अशी धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ संघाची. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लाजवाब फटका आणि त्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं असतं मात्र झेल जमिनीला दान होतं आणि या बदल्यात 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाहीये. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन. धावसंख्या 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख सुरुवात. आतापर्यंत पहिल्या 2 सामन्यामध्ये पुरता मागे पडला होता तो आता मात्र पुरता लईत येताना पाहायला मिळतो साई स्पोर्ट्स सर्कल संघ. मात्र यापेक्षा दर्जेदार फलंदाजी निश्चितपणे उर्वरित षटकांमध्ये करावी लागेल. पुढचा चेंडू मुरकरचा. आखूड डब्याचा चेंडू होता. आता मात्र दादा भोगटेच्या हाती चेंडू विसावेल आणि लय पुन्हा एकदा सापडत नाहीये. सपशेल निराशा करतो या मैदानावरती आयकॉन शुभम चिंदरकर बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीसी.
अक्षय तांबे जागा घेण्याकरता शुभम चिंदरकरची. आता मात्र आल्यात धावसंख्या स्थिरावली आहे 22 या धावसंख्येवर. मला वाटतं या दुसऱ्या षटकातले या 6 चेंडू फ्लिक केलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळू शकेल. एका धाब्याने संघाची धावसंख्या 23 धावा. 23 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक वरती प्रणय परब. आता मात्र फिल्डिंग सजावट ही आपल्याला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाहायला मिळते. थोडस परिवर्तन फिल्डिंग मध्ये. आकुटप्याचा चेंडू होता दरम्यान सुरेख फेकी त्या ठिकाणी होते बॉलर कडे. मात्र धावचित काही होऊ शकत नाहीये. आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित फलंदाज. 1 धाव संघाच्या खात्यात जमा होते. धावसंख्या 24 धावा. 2 षटकांची होते समाप्ती आणि 2 षटकांची समाप्ती अखेरीस धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ संघाची डीजे. फलंदाजी या संघ हे पाहणं देखील औत्सुक्याचं असेल. गोलंदाजीमध्ये होईल परिवर्तन. गोलंदाजी करता वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन दादा भोगटे इज ऑन बॉलिंग मार्क. मॅन फ्रॉम कसवण दादा भोगटे. पंचांच्या डावीकडून रॅटम ओव्हर द विकेट. स्ट्राईकला प्रणय. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज अक्षय तांबे आणि दरम्यान गोलंदाजी मार्कवर दादा भोगटे. रिव्हर्स स्वीपचा फटका दरम्यान ऍडव्होकेट कृष्णा चव्हाण चेंडूवरती येतात. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका धाब्याने संघाची धावसंख्या पाहू शतक 25 धावा. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ. चेंडू थोडासा हवेमध्ये उंचावतोय. थोडासा मिस थ्रो त्या ठिकाणी होतोय आणि दरम्यान दुहेरी धाब्याची पावलं तिहेरी धाब्याकडे वळतात आणि 3 धावा या चेंडूवरती घेतल्या जातात. 3 धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये होते परिवर्तन. धावसंख्या 28 धावांपर्यंत मजल मारते. दादा भोगटेचा पुढचा चेंडू 40 ते 45 धावांपर्यंत मजल मारायची या इराद्यानं निश्चितपणे फलंदाजी करेल तो साई स्पोर्ट्स सर्कल. हा चेंडू थोडासा विकेट किपर देखील मिस झाला आणि दरम्यान डी झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावांकरता पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. शेखर परब यांचा इशारा 2 धावांचा आणि संघाची धावसंख्या 2 ने बदलेल. धावसंख्या होते 30 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात एका सन्मानजनक स्कोरच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल साई स्पोर्ट्स सर्कलचा संघ. विपक्ष भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघाचा विचार केला तर या संघात देखील काही मातब्बर खेळाडू आहेत. विशेषतः आयकॉन खेळाडूवरती साऱ्यांच्या नजरा असतील. हा चेंडू आकुटप्याचा चेंडू होता आणि पंचांचा वाईडचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. प्रजेश रावले प्रदीर्घ अनुभव या व्यक्तीकडे क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा खेळाडू आज या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं पंचांची भूमिका बजावतोय आणि आतापर्यंत अतिशय नियोजनबद्ध अंपायरिंग या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. दोन्ही अंपायर्स दोन्ही ऑफिशियल्सच्या वतीनं
हा चेंडू आकुटप्याचा चेंडू होता, थोडासा हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय विकेट किपरच्या डोक्यावरून डी झोन मध्ये 2 धावांकरता. 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलेल. धावसंख्या 33 धावा. 33 लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ. 33 धावा आतापर्यंत झाल्यात. 50 गाठेल का हा संघ, असं चित्र आता तर या मैदानावरती पाहायला मिळेल. हा चेंडू अल्टीपल्टीचा प्रयत्न, मात्र 1 धाव या चेंडूवरती मिळू शकेल. एका धावेने संघाची धावसंख्या 34 धावा. स्ट्राईक रोटेट होतोय. अक्षय तांबे जातो स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला येतोय प्रणय आणि दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज दादा फुकटे इजम बॉली मार्क. शेवटचा चेंडू या षटकाची सांगता करणारा फुलटा चेंडू, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, चेंडू फील्ड होतोय आणि काव कॉर्नरला चेंडू फील्ड केला जातोय आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावांनी संघाची धावसंख्या 36 धावा. 3 षटकांची झाली आहे समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत. वरती आदळेल वाटत होतं थोडस. यस, लेग बिफोरचा इशारा पंचांचा. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. लेगसीच्या बाहेर जाणारा चेंडू होता, त्यामुळे पंचांकडून लेग बिफोर विकेटचा इशारा आला नाहीये, मात्र 1 धाव घेतली गेली आहे. एका धाव्याने संघाची धावसंख्या 37 धावा. सूर एक फटका, बघूया झेल होतोय का. फिल्डर चेंडू खाली आणि यस, माघारी परतावा लागेल. फलंदाज अक्षय तांबे बॅक टू द पॅव्हिलियन विथ डीसी. अक्षय तांबेची जागा घेण्याकरिता निखिल तांबे मैदानात जातोय. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय सुरेख कामगिरी साई स्पोर्ट्स हरकुळ संघाने बजावली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धाबा या फलकावरती लागल्या होत्या साई स्पोर्ट्स हरकुळ संघाच्या वतीनं, आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात आल्यात 12 धाबा. दुसऱ्या षटकात 5 धाबा खर्च करत 2 गडी देखील बाद केले होते. अतिशय सुरेख कामगिरी श्रेयस मुरकरनं त्या षटकात केली होती. आता मात्र 4थं षटक पुन्हा एकदा श्रेयस मुरकर इजम बॉली मार्क. स्ट्राईक एंड वरती निखिल तांबे. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू लेग सीटच्या बाहेर जातोय. पंचांचा येतोय वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा होईल. धावसंख्या 1 ने बदलेल. धावसंख्या 38 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात, 4 गड्यांच्या मोबदल्यात, सॉरी. चेंडू ब्लान्स केलाय. 1 धाव. सिलिव्ड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. स्वतः गोलंदाज चेंडू फील्ड करतोय आणि फील्ड करेपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण झाली होते. एका धाव्याने संघाची धावसंख्या 38 धावा. 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. या चेंडूवरती मिळेल 1 धाव. जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची कडे घेत चेंडू जातोय.
शॉट मिडनच्या दिशेनं आणि दरम्यान एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. दोनही षटकांमध्ये एक चांगलं कमबॅक आपल्या संघाला करून देतोय श्रेयस मुरकर. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा हात जमिनी समांतर, चेंडू वाईट असल्याची खूण आमच्यापर्यंत येते. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात जमा आणि धावसंख्या 41 धावा. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ संघाची धावसंख्या 41 धावा, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र पुरता लयीत येतोय हा संघ. सागर मला वाटतं 50 निश्चितपणे गाठेल असं चित्र तरी या मैदानावरती आता पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू या चेंडूची होते समाप्ती आणि मला वाटतं शेवटचा चेंडू या षटकाची सांगता करणारा. ओ चेंडू हवेमध्ये उंचावतोय. बघूया फिल्डर चेंडू खाली, सेल नाही होऊ शकत आहे. सेल जमिनीला दान होतोय आणि कॅच जर झाली असती तर कदाचित माघारी परतावं लागलं असतं फलंदाजाला. मात्र तसं काही होत नाहीये. धावसंख्या 43 पर्यंत पोहोचते. दरम्यान षटकाची होते समाप्ती. 4 षटकांची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 43 धावा, 4 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिली फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत. यानंतर होणारा सामना लगेचच लक्ष द्यायचं आहे. श्री मोराई प्रसाद बोर्डवे आणि त्याच्या विपक्ष हिंदवी स्पोर्ट्स सिंधू या दोन संघांच्या दरम्यान ही लढत होईल. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेचच आपण टॉस का बॉस साठी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला या. शेवटचे षटक, या इनिंगची सांगता करणारे षटक, ओंकार मडवळीच्या हाती चेंडू. हो, पंचांचा वाईडचा इशारा. लक्षीच्या बाहेर जाणारा चेंडू बॅट वरती आला असता तर कदाचित हा फुल टॉस चेंडू ठरला असता. मात्र तसं काही होत नाहीये. एक धाव संघाच्या खात्यात जमा. पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, एक धाव तटवून काढली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड केला जातोय आणि दरम्यान 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धावांनी संघाची धावसंख्या 46 धावा. संघाच्या अर्धशतकापर्यंत बझल मारतोय तो. प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ संघ. काही चेंडू शिल्लक आहेत, अजून 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत बझल मारेल हे आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू तटवून काढण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू आणि पॅट यांचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू या चेंडूची होते समाप्ती. 4 चेंडूचा खेळ बाकी. 4 चेंडू मध्ये किती धावा जमवेल हे आपल्याला पाहावं लागेल. स्ट्राइक एंड वरती प्रणय परब. ओ आणि क्लीन बोल्ड, काय चेंडू टाकला, यॉर्कर लेंथ आणि क्लीन बोल्ड. बॅक टू द पॅव्हिलियन मिस्टर प्रणय परब विथ डीजे. सुशांत घाडी मैदानात जातोय. आतापर्यंत जर 2 सामने पाहिले तर 2 सामन्यामध्ये सबशेल निराशा केली आहे. या तिसऱ्या सामन्यात तरी त्याला लय सापडेल का या 3 चेंडूवरती हे आपल्याला पाहावं लागेल. 3 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल साई स्पोर्ट्स हरकुळ संघ हे आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज तयार ओंकार मडवळ. शेवटचे 3 चेंडू. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 46 धावा. हा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मात्र कृष्णा चव्हाणच्या हाती चेंडू विसावतोय. पंचांचा निर्णय काय होतोय पाहूया.
लेग बॅटचा इशारा येतोय आणि एक धाव संघाच्या खात्यात जमा होते. 47 धावा अजून राहिल्यात. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये किती धावा जमवतोय हा संघ हे आपल्याला पाहावं लागेल. स्ट्राईक एंड वरती निखिल, नॉन स्ट्राईक एंडला जातोय सुशांत आणि गोलंदाजी मार्कवर. बॉलर तयार. हा चेंडू सोर एक फटका मिड विकेटच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल आणि झेल जमिनीला दान. 2 धावा संघाच्या खात्यात जमा होत आहेत. हा झेल झाला असता तर कदाचित माघारी परतावं लागलं असतं फलंदाजाला. मात्र थोडीशी चूक, थोडस मिसफिल्ड या ठिकाणी फिल्डर कडून आणि 49 धावांपर्यंत मजल मारतोय तो प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स. गुडलँड स्पॉट वरती चेंडू होता हलकेच तटवून काढला. मिडॉनच्या दिशेने चेंडू जातोय. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळतात आणि 2 धावांनिशी संघाची धावसंख्या 51 धावा म्हणजेच हाफ शतक फलकावरती लागत आहे साई स्पोर्ट्स सर्कल संघाचं. आणि हा सामना जिंकण्याकरता भालचंद्र स्पोर्ट्स शिरवळ संघाला आवश्यकता 52 धावांची. हे 52 धावांचं आव्हान पेलवेल का भालचंद्र स्पोर्ट्स शिरवळ संघाला, की मग या आव्हानापासून वंचित ठेवेल आपल्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीनं आणि आपल्या फिल्डिंग सजावटीनं प्रथम फलंदाजी करणारा साई स्पोर्ट्स सर्कल संघ हे सांगण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल बदल. पुन्हा एकदा गोल्ड गळ्याचा मंजुळा आवाज मिस्टर सागर कदम यांच्या हाती माईक सुपूर्द करत मी संदेश तांबे काही वेळापुरती आपली रजा घेते ते थांबतोय. धन्यवाद, खूप खूप आभार. ऐकूयात डीजेचं सुमधुर संगीत.
धोकादायक षटक, शक्ती प्रदर्शनाचं षटक, म्हणजे विवेकजी परब कायम सांगतात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला शक्ती प्रदर्शनाचं षटक. तेच जोखीमग्रस्त षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज सहजित तांबे सज्ज होतोय, तो साई स्पोर्ट्स हरकुळ या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा इशारा येतोय आमच्या ऑफिशियल्स अर्थात शेखरजी परब यांचा, म्हणजे लेट्स प्लेचा इशारा. सामन्याला सुरुवात होते. नाममात्र 2 खेळाडू सर्कलच्या पलीकडे सीमारेषेवरती, तर गोलंदाजाचा यष्टिरक्षकांचा अपवाद वगळता 7 खेळाडू हे सर्कल मध्ये व हे जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाचा सहजित तांबे ठीक पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळी पहिला चेंडू होता, वेगवान चेंडू होता, चेंडूची कोणतीही हाराखेरी न करता चेंडू थेट सोडला जातोय, चेंडू जाऊ दिला जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, म्हणजे पहिल्या प्राथमिक चेंडूवरती धाव घेण्यापासून रोखलं जात आहे व निर्धाव चेंडूच्या साथीनं दुसऱ्या सत्राला होत आहे ती सुरुवात. या हिवेळी चेंडूवरती नजर नव्हती. फलंदाज अनिकेत कांबळेची भन्नाट वेगात फेकलेला चेंडू, प्रचंड वेगात फेकलेला चेंडू, वेगावर स्वार होऊन गोलंदाजी. यावेळी गोलंदाज सहजित तांबे मैदानावरती करतोय. आघाडीचे 2 चेंडू योग्य पत्त्यावरती पडताय सहजित तांबेच्या, म्हणजे निर्धाव चेंडूच्या साथीनं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ असेल तो मैदानावरती बाकी. सलग 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकले जात आहेत मैदानावरती गोलंदाज सहजित तांबेकडनं व या निर्धाव चेंडूच्या साथीनं क्षणिक नाराजीच्या संकटात ओढवताना दिसेल तो फलंदाज अनिकेत कांबळे. दबाव बाजूला करावा लागेल व आक्रमक फलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये करावी लागेल ती अनिकेत कांबळेला. ज्यावेळी 3 खेळाडूंमध्ये ताळमेळ नव्हता, खराब कॉलिंग आपण पाहतोय, झेल कोणी टिपावा या द्विधा विवंचने 3 खेळाडू पाहायला मिळत आहेत. अक्षय तांबे, त्याचबरोबर सुदीप दिगवळेकर व शुभम चंद्रकर असे 3 खेळाडू चेंडूवरती पोहोचतायत. निर्जनस्थळी चेंडू पडतोय, तिघांनाही चेंडू चखवतोय, चेंडू फसगत करतोय तिघांची. बघता बघता 2 धावा चौथ्या चेंडूवरती, तर सांघिक धावफलक दुहेरी आकड्याने पुढे सरकतोय तो 2 या धावसंख्येवर. यावेळी फलंदाज पदलालित्य दर्शवतोय, पुढे सरकतोय, मोठा फटका टोलविण्याचा पवित्रा जरूर घेतोय. भन्नाट वेगात फेकलेला चेंडू यावेळी एकेरी धावेसाठी निघतोय. निघालेली एकेरी धाव 5व्या चेंडूवरती, म्हणजे 5 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र 3 धावा मैदानावरती खर्चोय. वेगवान गोलंदाज खर्च करतोय तो सहजित तांबे. आता शेवटचा 1 चेंडू असेल तो बाकी. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका उडविला जातोय, बघता बघता चेंडू निघतोय तो लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. तर सांघिक धावफलक बदलतोय तो 7 या धावसंख्येवर. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने फटका सजविला जातोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सहजित तांबे तैनात, झेल टिपला जातोय व शुभम चिंदरकरच्या गोलंदाजीवरती शिकार ठरतोय अनिकेत कांबळे. खेळी समाप्त होतोय, पहिला हादरा दिला जातोय. सांघिक धावफलक जैसे था 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. यस डीजे असताना
ब्राह्मणदेव परवाडी कणकवली क्रिकेट संघाचं ज्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं तेच उमेश परब यावेळी मैदानावरती सज्ज होत आहेत ते फलंदाजीसाठी. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, स्लोपर वन पद्धतीचा चेंडू, मात्र पंचांचा इशारा हा येणं बाकी असेल. अनुभवी पंच त्या ठिकाणी तटस्थ जय कट्टा गुरमवाडी वर्ण मैदानावरती दाखल होत आहेत. नो चेंडूचा इशारा येतोय. फ्री हिटची सुसंधी असेल फलंदाज उमेश परब यांच्यासाठी. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता मात्र ओव्हर स्टेपिंग होत आहे. अर्थातच ते आपल्या नजरेनं न्याहाळत आहेत पंच प्रजेश रावले. नो चेंडू व नो चेंडूच्या साथीनं फ्री हिटची असेल ती संधी. जबडे हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू मिड विकेटला फटका टोलविला जातोय. अगदी दोन खेळाडूंची अभेद भिंत भेद चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी डीजे. हिंदू क्रिकेट संघ रुपेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. टॉस केली जाते, कॉल दिला जातोय आणि नाणेफेक विजयी ठरतोय. श्री मोराई प्रसाद बोर्डवे क्रिकेट संघ नाणेफेक विजयी ठरतोय. थोड्याच वेळात आपण आपला निर्णय कळवा. पायचीच्या स्वरूपात उमेश परब या ठिकाणी बाद होत आहेत. अगदी मधल्या एसटीवरती सापडत आहेत व वेगवान गोलंदाज शुभम चिंदरकरची त्याची शिकार ठरताना दिसत आहेत. लेग बिफोर द विकेट अर्थातच LBW पायचीच्या स्वरूपात महत्वपूर्ण दुसरा हादरा बसतोय तो उमेश परब यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज बाळकृष्ण घाडेगावकर यांचे पाऊल मैदानावरती वळत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूनं वरचढ ठरतय कामगिरी ही साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाच्या आयकॉन खेळाडूची मदत शुभम चिंदरकर या गोलंदाजाची. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंटला फटका हा नक्कीच सजविला जातोय. आल्या आल्या एकेरी धावेने स्वतःच दिमाखात खातं फलंदाज बाळकृष्ण घाडेगावकर मैदानावरती खोलतोय. एकेरी धाव निघते. नित्यक्रम जो गडी बाद होण्याचा चालू होता त्याला तडा दिला जातोय, त्याला पूर्ण विराम दिला जातोय व मोठा फटका टोलवण्याचा नाद फलंदाज बाळकृष्ण सोडत केवळ एकेरी धाव घेण्यास धन्यता मानतोय. यावेळी फिंगर रोल केले होते. आपल्या बोटांची करामत जादू मैदानावरती पेश करतोय. परिपूर्ण अनुभव स्वतःचं सर्वस्व हे गोलंदाजीमध्ये झोकलं जात आहे गोलंदाज शुभम कडनं व स्लोवर वन पद्धतीच्या चेंडूवरती धीम्या चेंडूवरती मंदगतीच्या चेंडूवरती रोखलं जात आहे. प्रयत्न जीवघेणा ठरतोय. सरळ फेकी यष्टा उद्ध्वस्त करते व परिणामता श्रेयश मुरकर संघाचा सरसेनापती संघाचा संघनायक कॅप्टन बाद होतोय. धक्का क्रमांक 3 बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल या क्रिकेट संघाला डीजे. फलंदाजीसाठी दाखल होतोय. नॉन स्ट्राइक यांच्या दिशेने 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलक 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला व केवळ 13 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक स्पेलची सांगता करणार दुसरं तर सांघिक 3रं षटक सहजित तांबे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय डीप स्क्वेअर लेगला व डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षणातील चिता अर्थातच सुदीप दिगवळेकर त्या ठिकाणी तैनात.
एकेरी धाव केवळ घेतली जाते, सरळ फेकी केली जाते यष्टिरक्षक सोहेल पटेलच्या दिशेने. तोपर्यंत नाममात्र निघालेल्या एकेरी धावेने सांघिक धाव फलक 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. या खेळी प्रचंड वेगात चेंडू फेकला जातोय. हाय आर्म ऍक्शन गोलंदाजी, गोलंदाज सहजित तांबेची आखोट टप्प्याचा चेंडू, त्याच्यावरती पुलचा फटका जरूर टोलवायचा होता, मात्र वेगाचा अंदाज जो मनामध्ये बांधला होता त्या अपेक्षेपेक्षा वेग हा प्रचंड पाहायला मिळतोय चेंडूवरती व निर्धाव चेंडूची होते ती सांगता. यावेळी फटका बॅटला स्पर्श करतोय, चेंडू हवेत विरतोय, फटका आसमंतात विरतोय, झेल टिपला जातोय शुभम कडनं. तदनंतर चौथा हादरा, फलंदाज दादा भोगटे बॅक टू द पॅव्हिलियन. गडी बाद होण्याचा तो रोखावा लागेल, कारण घरचं मैदान व घरच्या मैदानावरती संघमालक संदीप चव्हाणांच्या मालकीचं संघ मैदानावरती खेळतोय व सकाळपासून ते सूचित करतायत आमच्या समालोचकांच्या माध्यमातून की तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणजे एकेरी दुहेरी धावा जो फलंदाज या मैदानावरती घेईल विजय त्यांच्या बाजूने झुकेल, मात्र मोठे फटके टोलविण्याच्या आहारी जो संघ जाईल त्याला पराभवाला सामोरं हे जावं लागेल. आणि ते चित्र आपण मैदानावरती पाहतोय. मोठे फटके टोलविण्याचा प्रयत्न भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाचे फलंदाज करतायत व पुरते शिकार ठरतायत ते साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाच्या गोलंदाजांचे. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम कळसुले अरुण दळवी यावेळी स्ट्राईकला सज्ज, तर त्यांच्या विरोधात सहजित तांबे. ज्यावेळी आखोट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू लॉंग ऑनला टोलविला जातोय, नैसर्गिक अडथळ्याला चेंडू स्पर्श करतोय, चेंडू लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतोय. एकेरी धाव आल्या आल्या पूर्ण केली जात आहे, मात्र नैसर्गिक अडथळ्याने चेंडू दिशा बदलतोय व जसा चेंडू आपली दिशा बदलतोय पाठलाग केला जातोय, विलंब होतोय फेकी करायला. याच संधीचा याच विलंबाचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहे. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे व दुहेरी धावेने सांघिक धाव फलक मैदानावरती वेगात पुढे सरकतोय तो 16 वर. यावेळी लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट, जमिनीलगतचा फटका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक ओव्हरसीज खेळाडू आउट ऑफ स्टेशन खेळाडू शुभम चिंदरकर मॅन फ्रॉम कलमठ या ठिकाणी तैनात होतोय. पहिल्या प्राथमिक प्रयत्नात चेंडूवरती ताबा ठेवतोय, चेंडूची फेकी केली जाते सहजित तांबेच्या दिशेने. नाममात्र 2 धावा याही फटक्यावरती निघताना दिसत आहेत व बघता बघता 5 चेंडूंचा खेळ समाप्त, तर सांघिक धावफलक 2 धावेने पुढे सरकतोय तो 18 धावांवरती. यावेळी फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये, कारंजा हवेत उडतोय, यष्टिरक्षक सोहेल पटेल स्क्रीनवर, झेल टिपला जात. तब्बल 5वा हादरा भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला. सांघिक धाव फलक जयसेता 18 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. यस डीजे नवीन फलंदाज प्रकाश शिरसाट यावेळी नॉन स्ट्राईक एंडला दिसत आहेत, तर स्ट्राईकला बाळकृष्ण घाडीगावकर ही जोडगोळी मैदानावरती असेल ती भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल या क्रिकेट संघाकडून. गोलंदाज अक्षय तांबे गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अगदी पहिला चेंडू 2 खेळाडूंना चेंडू सहज चकवतोय. 2 खेळाडूंना क्षणाचीही उसंत न देता चेंडू हा वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो 4 धावांसाठी. डीजे मैदानावरती बाकी व त्या 11 चेंडूंवरती 30 धावांची आवश्यकता असेल. ती भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाला 11 चेंडूंचा खेळ बाकी, 30 धावांची आवश्यकता. अगदी पहिल्या चेंडूवरती स्वागत अक्षय तांबेचं मैदानावरती करतोय तो फलंदाज.
बाळकृष्ण घाडेगावकर यावेळी स्वीपर कव्हरच्या वरनं चेंडू उडविण्याचा प्रयत्न, मात्र आपल्या विरुद्ध दिशेनं धावत असताना काय अप्रतिम झेल मैदानावरती टिपलाय क्षेत्ररक्षकानं. सुरेख कामगिरी. बहुधा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुशांत घाडेगावकर हाताळण्यात व सुरेख कामगिरी करत झेल मैदानावरती टिपला जात. एका चौकारानं जो पूर्वसंकेत धोक्याचे देत होता तो बाळकृष्ण घाडेगावकर बॅक टू द पॅव्हिलियन डिझाइन. फ्रॉम हळवल म्हणजे या पंचक्रोशीतील अष्टपैलू खेळाडू मैदानावरती पावलं वळवतोय. संघ पुरता अडचणीमध्ये सापडतोय, संघ संकटात सापडतोय, संघ प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल परिस्थिती निर्माण करायची असेल तर या फलंदाजाच्या मनगटामध्ये क्षमता सामना हा पलटविण्याची. आल्या आल्या पहिला चेंडू वेगात फेकला जातोय. सन्मानजनक पवित्रा यावेळी फलंदाज ओमकार मडवळ घेतोय. चेंडूवरती मोठा फटका टोलविण्याचा नाद तो सोडतोय. नाममात्र पवित्रा चेंडू रोखला जातोय व निर्धाव चेंडूच्या साथीनं अक्षय सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका. सर्कलमध्ये संदेश घाडीचा बंधू अर्थातच सुशांत घाडी त्या ठिकाणी तैनात. एकेरी धाव केवळ प्राप्त होतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला व त्या एकेरी धाव्याच्या साथीनं दिमाखात मैदानावरती स्वतःचं खातं खोलतोय तो ओमकार मडवळ. सांघिक धावफलक मैदानावरती 23 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी ड्राईव्हचा फटका स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचतोय. एकेरी धाव फलंदाज मैदानावरती पूर्ण करतोय. मात्र एकेरी दुहेरी धावांनी विजय बराचसा लांबवरती राहताना दिसेल. साहसी फटके मैदानावरती टोलवावे लागतील. संदेश आक्रमक फटके हे टोलवावे लागतील. मात्र या दोहोंतील नेमका कोणता फलंदाज ते आत्मविश्वासाने नटलेले फटके मैदानावरती टोलवितोय हे पाहणं असेल ते उत्सुकतेचा. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त. नाममात्र चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो बाकी. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू फटका सजविला जातोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. परिणामतः झेल टिपला जातोय. गडीबाद झाल्या अखेर चौथ्या षटकाचा खेळ समाप्त होतोय म्हणजे 4 षटक 24 चेंडूंचा खेळ समाप्त. 7 गडी बाद होत आहे. सांघिक धाव फलक जयसेता 24 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती फटका सजविला जातोय. चेंडू सर्कल भेटतोय. सर्कलला पार करतोय. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी धाव सहज मैदानावरती घेतली जाते व त्या एकेरी धावेने विजयाचं अधिकतम चित्र मैदानावरती स्पष्ट होत आहे. म्हणजे जवळजवळ सामना मैदानावरती गमावतोय तो भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ. सलगचा दुसरा पराभव असेल तर दुसऱ्या बाजूने साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघ जो प्राथमिकता 2 पराभवांना सामोरं जातोय. मात्र तिसरा सामना हा विजयाच्या दिशेने असेल. यावेळी चूक होते क्षेत्ररक्षणातील चित्याकडून अर्थातच सुदीप डिगवळेकर यांच्याकडनं चेंडू निसटतोय. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 4-4-4 चौकार. अंतरिम षटक 2 चेंडूंचा खेळ समाप्त. केवळ 5 धावा गोलंदाज खर्च करतोय. यावेळी तिसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज तर चौकारानं ज्याने आपलं खातं खोललं तो कृष्णा चव्हाण असेल यावेळी स्ट्राईकला. यावेळी गुड लेंथ वरती चेंडूचा टप्पा आडव्या बॅटने फटका जरूर टोलवायचा होता. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एकेरी धाव निघते.
निघालेल्या एकेरी धावेने शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त होताना दिसतोय, तर सांघिक धावफलक एकेरी धावेने पुढे सरकतोय. तो 30 या धावसंख्येवरती तब्बल 7 फलंदाज हे तंबूच्या आसरेला. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू कव्हरला फटका टोलवायचा होता, मात्र प्रचंड वेग होता प्रणय परबच्या गोलंदाजीवरती. चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती म्हणजे सोहेल पटेलच्या हाती विसावतोय व निर्धाव चेंडूच्या साथीनं 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त. याही वेळी आखोट टप्प्याचा चेंडू बराचसा बॅक ऑफ द लेनचा चेंडू फेकला जातोय. फटका निघतोय तो डीप थडम्यांच्या पट्ट्यात. 2 धावा असल्याचा निर्वाळा येतोय प्रमुख पंच शेखरजी परब सरांचा व त्या 2 धावेने सांघिक धाव फलक 32. आता डावाची इतिश्री करणारा, डावाचा शेवट करणारा, डावाचा भैरवी घालणारा अंतरिम चेंडू बाकी असेल तो प्रणय परब या गोलंदाजाचा. ज्यावेळी फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, झैल मैदानावरती टिपला जात तब्बल 8वा हादरा व पहिल्या प्राथमिक विजयाची नोंद ही साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाच्या बाजूने